नमस्कार, मी वेद हेमराज सोनवणे आज आपल्या पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण सादर करीत आहे. संविधान से लिहिले की चंद्र सूर्य असेपर्यंत मिटणार नाही. संविधान से लिहिले की चंद्र सूर्य असेपर्यंत मिटणार नाही. ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही, या जन्मात फिटणार नाही. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा प्रत्येक शब्द त्यांच्या कार्याची व कर्तृत्वाची माहिती सांगणारा आहे. बाणेदार त्या स्वभावाने, बारकाईने अभ्यास करणारे, साधक बौद्ध धर्माचे, हे हेतू त्यांचा सर्वसामान्यांचा विकासाचा, बदल समाजात घडवून आणणारे, आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणणारे, बेधडक 14 तळ्याचा सत्याग्रह करणारे, डगमगले नाही संकटे आल्यावर, करते समाज उन्नतीचे, रचयिते भारतीय संविधानाचे, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? गेल्या कित्येक वर्षांपासून चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणाऱ्या समाज बांधवांना खायला भाकरी, प्यायला पाणी आणि चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते. अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्यास अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाशाचा किरण. होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाशाचा किरण. पुसण्यात त्यांचे अश्रू, देण्यात दीनदलितांना नवसंजीवन. पुसण्यात त्यांचे अश्रू, देण्यात दीनदलितांना नवसंजीवन. अवतरला एक महामानव, नाव त्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा या महामानवाचा, युगप्रवर्तकाचा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते. आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला तो म्हणजे त्यांच्या वडील रामजींमुळे. अखेरा वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मित सस्मंत ठरला यास तिळी मात्रही शंका नाही. लहानपणापासूनच अभ्यासात आवड असणाऱ्या आंबेडकरांनी MA BA, मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स, D.Litt अशा अनेक पदव्या संपादन केल्या. मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि यात जो प्राशन करेल तो वाघासारख्या डरकाळ्या पोंड्यापासून राहणार नाही. असा मौल्यवान संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. मानवाने कितीही जन्मभर शिकण्याचे मनात आणले तरी विद्यासागराच्या काठेला गुडघ्याभर पाण्यात फार झाले, आता परत जाता येईल असे त्यांचे मत होते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा क्रांतिकारी संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजांपर्यंत पोहोचवला. असा क्रांतिकारी संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजांपर्यंत पोहोचवला. बऱ्याच ठिकाणी अस्पृश्यांना पाठ्यावर पाणी भरण्याची, पाणी पिण्याची देखील संधी नव्हती. मग त्यातून एक म्हणजे वहाडचे 14 तळे. तिथे स्पृश्य लोक अस्पृश्यांना पाणी पिऊ देत नव्हते. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी 14 तळ्याचा सत्याग्रह केला आणि त्यांनी सत्याग्रहानंतर पहिले पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पिले व नंतर त्यांच्या अनुयायांनी देखील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असे मत होते की दलितांच्या सर्व समस्या मनस्मृतीमुळे निर्माण होतात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनस्मृती या ग्रंथाचे दहन केले. भारतीय संविधान निर्मितीचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. असा महामानव 6 नोव्हेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. जगावे कसे, अन्यायाविरुद्ध लढावे कसे, संघर्षातून घडावं कसं, वादळ आल्यावर त्यासमोर उभं राहावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न पूर्ण करावं कसं असे संदेश त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वातून आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिला. जाता जाता एवढंच म्हणेन की दलितांची तुम्ही तलवार होऊन गेला, दलितांची तुम्ही तलवार होऊन गेलात, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेलात, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेलात.
होतात तुम्ही गरीबच मात्र, पण या जगाचा कोहिनूर होऊन गेलात कोहिनूर.